नमस्कार मंडळी, आज आपण पहिल्याच प्रयत्नात मऊसूद अशी भाकरी कशी करायची ते आज पाहणार आहोत। भाकरी बऱ्याच जणांना येते, पण जे कोणी घरापासून लांब राहतात त्यांना जर भाकरी जमत नसेल तर भाकरी आवडत असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा असताल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। बघू शकता किती सुंदर भाकरी झालेली आहे। अगदी पहिल्या प्रयत्नात मऊ लुसलुशीत सुंदर खरपूस अशी भाकरी कशी करायची ते आज पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। इथे मी 5 भाकरी करणार आहे। 5 भाकरीच्या हिशोबाने मी पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला एक जर भाकरी करायची असेल तर तुम्ही 1 वाटी पीठ घ्या। त्याप्रमाणे एक वाटी ठरवा मीडियम साईजची। साधारण एका वाटीमध्ये एक भाकरी होते मीडियम साईजमध्ये। तर इथे मी 5 वाट्या ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे। पीठ छान असं मस्त मऊसूद दळून आलेलं आहे। बऱ्याच वेळेला पीठ सुद्धा व्यवस्थित न दळल्यामुळे भाकरी सुद्धा व्यवस्थित होत नाही। त्यामुळे जेव्हा तुम्ही पीठ दळून आणताल तेव्हा बारीक पीठ द्या म्हणायचं गिरणीवाल्याला, म्हणजे बारीक पिठाची भाकरी छान मऊसूद होते। आणि जर पहिल्यांदा करत असताल तर त्याच्यामध्ये कोमट पाणी घाला अशा पद्धतीने। आणि जर तुम्हाला येत असेल तर काही गरज नाही, पण तुम्ही जर पहिल्यांदा भाकरी शिकायचा प्रयत्न करत असताल तर तुम्ही कोमट पाण्याचा वापर करा। कोमट पाणी वापरल्याने पीठ हे अगदी मऊसूद होतं, म्हणजे भाकरी जेव्हा तुम्ही थापताल तेव्हा ती तुमच्याकडनं सहज थापली जाईल। त्यामुळे थोडं कोमट पाणी घालून छान असं मस्त पीठ मळायचं। आणि पीठ जेव्हा आपण भाकरीचं मळतो तेव्हा ते एकदम व्यवस्थित चुरून घ्यायचं, म्हणजे ते हलकं फुलकं होतं आणि भाकरी अशी जेव्हा तुम्ही थापताल तेव्हा ती सहज अशी थापली जाते। तर अशा पद्धतीने छान व्यवस्थित इथे मी 5 भाकरीचं पीठ मस्त असं मळून घेतलेलं आहे। आणि व्यवस्थित आता ते छान आपण चुरून घेऊया अशा पद्धतीने, बघून घ्या। तर आता त्यातला मी थोडासा गोळा काढते। तो गोळा एकदम असा पद्धतीने चुरून घ्यायचा। बघू शकता असा मऊसूद झाला पाहिजे। खूप पातळ पीठ करायचं नाही, नाहीतर भाकरी पोळपाटाला चिकटते। तर अशा पद्धतीने एवढंच तुम्ही मऊसूद हे पीठ करायचं आहे। व्यवस्थित गोळा करायचा आणि थोडंसं पोळपाटावरती सुरुवातीला पीठ पसरवून घ्यायचं आणि त्याच्यावरती हा गोळा टाकायचा। आणि जेव्हा तुम्ही भाकरी थापतात तर एक साईड असा कडेला लावायचा, म्हणजे काय होतं एकसारखा आकार भाकरीला येतो, किंवा गोलाकार जी भाकरी म्हणतो आपण ती गोलाकार भाकरी अशी होती। तर एका साईडने तुम्ही हात लावू शकता सुरुवातीला करत असताल तर, आणि एका साईडने व्यवस्थित सावकाश अशी थापायची। आणि थोडी मोठी झाली की थोडंसं परत एकदा पीठ घ्यायचं। जर तुमच्या लक्षात आलं की भाकरी पसरली जात नाहीये, थोडी उचलायची, पीठ व्यवस्थित मध्यभागी घ्यायचं आणि अशा पद्धतीने व्यवस्थित कडा लाटायच्या। कडा लाटल्या की ऑटोमॅटिक भाकरी अशी मोठी होते आणि मध्यभागी थोडीशी जाडसर असली की छान लागते। एकसारख्या कडा लाटायच्या, नाही तर मध्ये पातळ होईल आणि कडेला जाड होईल। तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही ही सुंदर अशी मऊसूद भाकरी छान झालेली आहे। तुम्हाला जर मोठी खूप हवी असेल तर तुम्ही जास्त गोळा घ्या, पण तुम्ही जर सुरुवातीला जर पहिल्या प्रयत्नात भाकरी करत असाल तर छोटासा गोळा घेऊन हळूहळू लाटा, सावकाश व्यवस्थित लाटू शकता। आपण पारंपरिक पद्धतीने भाकरी कशी बघायची ती बघणार आहोत, पण बऱ्याच वेळा लाटून वगैरे आपण प्रयत्न करतो। पण 1-2 भाकरी असेल तर ठीक आहे, पण बऱ्याच वेळा खूप जास्त भाकरी करायची असेल तर त्या व्यवस्थित अशा छान थापूनच पटकन तयार होतात। छान भाकरी झालेली आहे पातळ। आता तवा तापवून घ्यायचा। तवा जर तापला असेल तर भाकरी छान अशी मऊसूद होते, नाही तशी वातड होते। त्यामुळे छान तवा तापला की त्याच्यावरती हे भाकरी टाकायची आणि थोडंसं पाणी लावायचं। खूप जास्त पाणी लावायचं नाही, खूप अशी ओली नाही करायची भाकरी, किंवा खूप असं भरपूर पाणी त्याच्यावरती, मग ती भाकरी व्यवस्थित होत नाही। थोडंसं हातावरती घ्यायचं आणि व्यवस्थित हाताने पसरवायचं। जर तुम्ही सुरुवातीला करत असाल, चटका बसायची भीती वाटत असेल तर थोडं आपला तेलाचा ब्रश असतो त्या ब्रशने जरी तुम्ही पाणी असं लावलं तरी व्यवस्थित होईल। फक्त ओली होईपर्यंत आपल्याला पाणी लावायचं आहे। आणि नंतर फक्त थोडंसं पाणी सुकलं पाहिजे, खूप पाणी सुकायची वाट बघायची नाही, नाहीतर त्या भाकरीला चिरा पडतात। त्यामुळं फक्त थोडंसं सुकेपर्यंत भाकरी ही पलटून घ्यायची आणि दोन्ही साईडनी अशा पद्धतीने छान भाजून घ्यायची। तुम्हाला जर डायरेक्ट गॅसवर भाजायची असेल तरी भाजू शकता, पण छान तवा तापला असेल ना तर व्यवस्थित ही तव्यावरच छान अशी मस्त भाकरी फुगली जाते। बघू शकता अशा पद्धतीने सावकाश फुगते। गॅस जरा मीडियमच ठेवायचा, खूप मोठा ठेवला तर भाकरी करपू शकते, पण सुरुवातीला व्यवस्थित तापला गेला पाहिजे। अशा पद्धतीने मस्त अशी एकसारखी हळूहळू भाकरी फुगली जाते। बघू शकता खूप सुंदर भाकरी होते। पहिल्यांदा जरी करणार असाल तर तुम्ही नक्की शिकताल। अशा पद्धतीने तुम्ही करा
तुम्हाला नक्की आवडेल. बघू शकता मस्त छान असे टम्म फुगलेले आहे. उलथण्याने उलथून घ्या. हाताने जरा चटका बसू शकता, पण एकदा सवय झाली की ती भाकरी तुम्ही हाताने सुद्धा उलटू शकता. बघू शकता खूप सुंदर झालेले आहे. अशा पद्धतीने बघा, तुम्ही एकदा प्रयत्न करा, तुम्हाला नक्की भाकरी जमेल. तर जर थोडीशी वाफ कुठे जात असेल तर उलथण्याने एक दाबून घ्या. मग मस्त अशी छान भाकरी करून घ्या. सुंदर लागते. बऱ्याच वेळेला आपल्याला भाकरी खावीशी वाटते, पण कधी कधी करता येत नसल्यामुळे, किंवा आपण जर आई वडिलांपासून किंवा घरापासून तुम्ही लांब राहत असाल शिकण्यासाठी, नोकरी करण्यासाठी, तर तेव्हा भाकरी आपण मिस करतो. तर आपल्याला ही भाकरी अशी पद्धतीने आली पाहिजे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर हे बघा मस्त छान खरपूस भाजून घ्यायची. तुम्हाला जर वाटलंच तर तुम्हाला मऊ हवे अजून, तर तुम्ही छान डायरेक्ट गॅसवर भाजू शकता. ही छान अशी मस्त खरपूस भाजली गेलेली आहे. अशाच पद्धतीने दुसरी ही भाकरी आपण करून घेऊया. तेव्हा पण छान असं चुरून घ्यायचं पीठ. प्रत्येक वेळेस भाकरी करताना पीठ चुरून घ्यायचं, म्हणजे भाकरी छान होते, चिरा पडत नाही त्याला आणि हलकी फुलकी होते. पीठ जर ताजं असेल किंवा आज तुम्ही दळून आणलं असेल तर त्या पिठाला गरम पाण्याची गरज नाही. पण पीठ जर जुनं झालं असेल तर थोडंसं गरम पाणी वापरायची गरज आहे, जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर. अगदी सोपी आहे भाकरी करायला, फार काही अवघड नाही. तर अशाच पद्धतीने दुसरी भाकरी आपण छान अशी मस्त थापून घेऊया. थापताना सुद्धा एका हाताने सुरुवातीला थापायची, एक हातचा साईडला ठेवायचा, म्हणजे भाकरीला चिराई जात नाही आणि एकसारखी गोलाकार भाकरी तयार होते. जर तुम्हाला 2 हाताने शिकायची असेल तर तुम्ही 2 हातानेही करू शकता, पण सुरुवातीला एक हाताने छान अशी करून घ्या. ही पण छान करून घेतली, मस्त भाजली. हे बघा अशा पद्धतीने. साईज तुमच्या ह्याच्यावर आहे, तुम्हाला मोठी लहान कितपत भाकरी हवी आहे तुम्ही करू शकता. बघा किती सुंदर अशा झालेल्या आहेत, मस्त टम्म फुगलेल्या आहेत. हे बघा, ही नुसती जरी अशी भाकरी बघितली ना, याचा पापुद्रा काढायचा आणि याला खमंग अशी फोडणी द्यायची. ही नुसती फोडणीची भाकरी सुद्धा छान लागते, अगदी मऊसूत राहते. दुसऱ्या दिवशीपर्यंत आपल्याला ही मऊसूत भाकरी लागते. तर अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवनवीन व्हिडिओसोबत. बाय.